UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय संख्याबळावर होणार। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर आत्ताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। मुख्यमंत्री पदासाठी कुणीही लढत नाही, जागा वाटपात ओढाताण ही होणारच। महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवतायत का, काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल उत्तर। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची खालच्या भाषेत टीका। शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला। शिवरायांच्या पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट होतं, पण 15 ते 16 लाखात पुतळा बनवला, संजय राऊतांचा आरोप। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता। समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, नितीन गडकरींचा सल्ला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी RSS दक्ष। विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीनं संघाची रणनीती। पवार साहेब तुमसे वैर नहीं, समरजीत तुम्हारी खैर नहीं। शरद पवारांनी दिलेल्या आव्हानावर मुश्रीफांचं प्रत्युत्तर। तर पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागले, मुश्रीफांचा सवाल। हसन मुश्रीफ हे जातीचं कार्ड वापरतायत। मुश्रीफांकडून शरद पवारांवर जातीवादाचा आरोप। जाहीर माफी मागा, समरजीत घाटगेंची मागणी। हाजी अराफत शेख यांच्या घराबाहेर नितेश राणेंना डिवचणारे बॅनर। बटला डॅनी तू गब्बर नहीं गोबर है, असा बॅनरवर उल्लेख। हाजी अराफत हे भाजपच्या मायनॉरिटी सेलचे नेते। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास चालतात, मग BMC मध्ये क्लर्कच्या भरतीसाठी भरमसाठ अटी कशासाठी? अंजली दमानी यांनी ट्विट करत अजितदादांना डिवचलं। एसटी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। उच्च न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवल्यानंतरही संप सुरूच। प्रवाशांचे हाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी बैठक। हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील पवार गटात जाण्याची चर्चा। सांगलीत उद्या सभेच्या वेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात विभागीय बैठक। बैठकीला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती। काँग्रेसच्या बैठकस्थळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मनोज जरांगे पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मनोज जरांगेंचा कृषीमंत्री धनंजय मुंडेंना फोन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येते का हे पहा, राज ठाकरेंचं आवाहन। पण शेतकरी पण लाडका आहे हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना। आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर। छत्रपती संभाजीनगरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।